पाहता पाहता निवडक 300 मावळ्यांना बरोबर घेतलं. अमावस्येची रात्र होती आणि नाणेघाटाच्या मार्गानं आता खऱ्या अर्थानं आबाजी सोंदेव आपल्या निवडक मावळ्यानिशी निघाला. कल्याणपर्यंत पोहोचला. मशाली पेटल्या गेल्या, रक्ताची धार लागू लागली आणि ढालीवर तलवार, तलवारीवर ढाल पडत राहिली. पुढचे 2 तास खऱ्या अर्थानं हे हल्ला करत यवन माघारी परतत होते आणि हर महादेवचा गदर करत मावळे मात्र पुढे धावत होते. सगळी लूट हाती आली. ती लूट घोड्यावर लादली गेली. कल्याण बेचरात झालं आणि आता आबाजी फिरणार. तेवढ्यात त्याची नजर खऱ्या अर्थानं कल्याणच्या सुभेदाराच्या शयनगृहाकडे गेली. तो आत गेला आणि पाहिलं तर एका खोलीमध्ये एक खऱ्या अर्थानं कन्या, एक मुलगी कोपऱ्यात बसलेली. ती सौंदर्यवान, तिचं लावण्यखणी रूप पाहिलं. आबाजी क्षणभर विचार करत राहिला. आजपर्यंत असे लावण्य कधी पाहावयास मिळाले नाही. अरे असे सौंदर्य आजपर्यंत कधी पाहावयास मिळाले नाही. जणू काही स्वर्गातली रंभा उर्वशी. ऐसे सौंदर्य आजपर्यंत दिसले नाही. असं सौंदर्य माझ्या राजाच्या चरणावर असेल तर. आणि त्याच वेळी त्याने आपल्या मावळ्यांना इशारत केली. भोयांना पालखी सज्ज करायला सांगितली. भोयांना इशारत झाली आणि पालखीमध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून जेरबंद झाली आणि आता आबाजी सोंदेव माघारी निघाला. सकाळची वेळ होती. दरबार भरलेला. राजे सिंहासनावर आरूढ झालेले आणि त्याच वेळी आता मात्र राजांच्या समोर आबाजी सोंदेव उभा ठाकला आणि आबाजी उत्तर झाला, राजे कल्याणची मोहीम फत्तेची. आणि राजे शांतपणे उत्तर ते झाले, आबाजी ज्ञात होता आम्हाला आपण गेलात म्हणजे कल्याणचं कल्याणच करून आला असाल. पण त्याच वेळी आबाजी उत्तरला, पण राज या टायमाला तुमच्यासाठी सोन्या नाण्या हिऱ्यासोबत आणखी एक नजराणा आणलायची. आणि राजे उत्तर ते झाले, अरे कल्याणवरती विजय मिळवला यापेक्षा दुसरा नजराणा काय असेल. पण राजेंनी खऱ्या अर्थानं राजे एकदा पाहत खरं. आणि आबाजीने इशारत मावळ्यांना केली आणि भोई आत आले. पालखी खाली ठेवली गेली आणि पालखीचा दरवाजा पडदा बाजूला झाला आणि ही लावण्यखनी कल्याणच्या सुभेदाराची सून बाहेर आली. राजांच्या समोर उभी राहिली. थरथरणाऱ्या त्या लेखीनं खऱ्या अर्थानं राजांसमोर हात जोडले आणि राजांनी एक वेळ तिच्याकडे पाहिलं आणि राजे उत्तर ते झाले, ही कोण. आणि आबाजी उत्तरला, राज हाच तुमचा नजराणा म्हणजे. राजांचा आवाज वाढला आणि आबाजी सोंदेव उत्तरला, राज तुमच्यासाठी कल्याणच्या सुभेदाराची सून नजराणा म्हणून घेऊन आलो. एवढे शब्द ऐकले आणि राजांच्या डोळ्यात आग निघू लागली. राजांनी आबाजीकडे पाहिलं, आवाज आहे जे केलं ते योग्य नव्हे. आवाज आहे या उपर ऐसी गुस्ताखी होणे नाही. आवाज आहे आणि या उपर जर ऐसी गुस्ताखी झाली तर मृत्युंडास पात्र हा आवाज आहे. आणि एक वेळ कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहिलं आणि राजांच्या मुखातून बोल बाहेर पडले, अशी चामूची माता आहे सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, बदलले छत्रपती. पण भांग आणि नशा केलेल्या इतिहासकारांनीही आजपर्यंत आमचा इतिहास मात्र वेगळ्याच पद्धतीने लिहिला, पाठ्यपुस्तकापर्यंत आणला आणि नवीनच वाक्य उदयाला घातलं, अशी चामूची माता असते सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, बदलले छत्रपती. ज्या राजानं आपल्या मातृत्वामध्ये, ज्या राजानं आपल्या मातेमध्ये, ज्या राजानं आपल्या माऊलीमध्ये, ज्या राजानं आपल्या आईमध्ये साक्षात देवाचं रूप पाहिलं, तो राजा असं म्हणेल, अशी चामूची माता असती सुंदर रूपवती असती. आणि ज्या मातेनं एक पुत्र असा घडवला, ज्या पुत्रानं 750 वर्षाचा अंधकार दूर केला, आणि तो राजा असं म्हणेल. पण भांग पिलेल्या इतिहासकारांनी शब्द मात्र वेगळेच रेखाटले आणि आम्ही खऱ्या अर्थानं चकचकीत जगण्याच्या नादामध्ये, येईल ते कॉपी पेस्ट करण्याच्या नादामध्ये तेच घेऊन पुढे निघालो. मूळ वाक्य असं आहे, अशी चामूची माता आहे सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, बदलले छत्रपती. आणि मग मात्र राजांची नजर आबाजीकडे गेली. आबाज हे योग्य नाही केलं. आबाज याची शिक्षा, हा विजय तुम्ही मिळवलाय म्हणून आज शांत आहे. चूक पहिल्यांदा झाली म्हणून शांत आहे. या उपर ऐसी चूक होणे नाही. आबाजी आता आबाजी आपण जातीनं आमच्या बहिणीला पुन्हा खऱ्या अर्थानं पालखीत बसवावं आणि सन्मानानं स्वाभिमानानं पुन्हा तिला कल्याणला घेऊन जावं. साडी चोळी बहाल करा. मला इथे एकच प्रश्न विचारायचा, हीच कल्याणच्या सुभेदाराची सून जर यवनांच्या हाती पडली असती तर पुढच्या काही मिनिटात तिच्या अब्रूचे धिंदडे निघाले असते. पण माझ्या राजानं खऱ्या अर्थानं खानानाळाची ओटी भरून मग तिला पुन्हा माघारी पाठवलं. ती जेव्हा माघारी गेली ना, तिच्या नवऱ्यानं तिला एक प्रश्न विचारला होता, अगं तुला तर त्या दख्खनच्या शिवानं पळवलं होतं, शिवा नावाच्या काफिरानं पळवलं होतं, बोल तुझ्यावर अन्याय अत्याचार झाले नाहीत का. तिनं दिलेलं उत्तर आजही हस्तलिखितांमध्ये सापडतं. तिनं दिलेलं उत्तर होतं, कौन कहता है, कौन कहता है मुझे भगाया गया,
कौन कहता है मुझे चुराया गया, मैं तो मेरे मायके मेरे भाई के पास गई थी। अरे फक्र होता है मुझे, मेरे साथ ये हादसा हुआ, इसीलिए तो मुझे शिवा जैसे भाई मिला, शिवा जैसे भाई मिला। त्या राजाचे वारसदार आहोत आपण, पण खऱ्या अर्थानं म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक ताईला